हे पण क्लस्टर डायमंड्स आहेत, पण याची सेटिंग अशी केलेली आहे की तो सिंगल सॉलिटर असल्यासारखं लुक देतो. अच्छा. आणि ह्याचं काय हे कॉस्ट याची जास्त नाही जाणार, एक 50-60च्या आसपास. हे पण नाजूकशी अशी, बरोबर मुलीने नाजूकच आवडते, ब्रॉड नाही आवडत, त्याच्यासाठी असं तुम्ही सिंग बघू शकता. याची पण कॉस्ट साधारण 40-50च्या आसपास आहे. हे पण छान आहे डिझाईन. ह्याची पण कॉस्ट तेवढीच जाणार आहे. येस, 50-60च्या आसपास. सुंदर अशी डिझाईन आहे. ही पूर्ण बोट भरून, हात भरून अशी डिझाईन दिसेल. हो, खूप छान. ऑफिस वेअर, डेली वेअरसाठी छान. हे पण सिंपल सोबत. ह्याची काय रेंज आहे? साधारण 50 पर्यंत. अच्छा, ही पण खूप छान अशी डिझाईन आहे, सिंपल अँड सोबत. मग अशी आपण 2 सॉलिटर दिलेले आहेत. मग असे 3 पाहिले त्यात. येस. हे याच्यामध्ये जे कट आहे तो वेगळा दिलेला, हा राऊंड मधला आहे आणि हा पेअर शेप मधला दिलेला आहे. 2 सॉलिटर. कोणाकोणाला ब्रॉड अशी डिझाईन आवडतात, तर ही ब्रॉड मधली डिझाईन आहे, खूप छान वाटते. याची पण कॉस्ट साधारण 70-80च्या आसपास जाईल. अच्छा. ही पण एक डिझाईन बघा. हे तिन्ही पण सॉलिटेर आहेत. सॉलिटेर असल्यामुळे याची कॉस्ट थोडी जास्त जाईल, 2 ते 2.5 लाखाच्या आसपास. त्याच्यापेक्षा जास्त जाऊ शकते, मी अप्रॉक्स सांगते. ओके. ही पण डिझाईन छान आहे, ज्यांना सॉलिटेर आवडतात, डिझायनर पीस आहे. ही पण सेम डिझाईन आहे. अच्छा, सेम डिझाईन आहे. येस. स्टोन चेंज वगैरे काय आहे? हां, साईजचा थोडाफार चेंज असेल. अच्छा. सुंदर. गोल्डपेक्षा तुम्हाला डायमंडमध्ये खूप चांगले डिझाईन्स मिळतात, व्हरायटीज खूप चांगल्या मिळतात. आणि डायमंडमध्ये ज्वेलरी पण खूप सुंदर अशी दिसते. रिंग. येस. ही बटरफ्लायची डिझाईन आहे. अशी डिझाईन तुम्हाला दुसरीकडे नाही मिळणार, खूप सुंदर डिझाईन आहे. आणि हे पण तुम्हाला जी कॉस्ट जाईल ते 80-90च्या आसपास जाईल. अच्छा. ही पण छान आहे डिझाईन. याच्यामध्ये पण डायमंड्स मोठे मोठे आहेत डिझाईनमध्ये, तुम्ही बघू शकता. ही सुद्धा सेम पॅटर्न. फक्त साईज मध्ये डिफरन्स आहे. ओके. ही पण छान आहे डिझाईन. आता काय भेटेल? नाही, सॉरी, प्राईस काय जाईल तर? याची साधारण 50-60च्या आसपास आहे. हे सगळे क्लस्टर डायमंड्स आहेत. अशी डिझाईन खूप सुंदर दिलेली आहे याला. तर याची कॉस्ट जाते साधारण एक 90 ते 1 लाखच्या आसपास याची कॉस्ट आहे. अच्छा. ही पण डिझाईन छान आहे. ह्याची पण कॉस्ट जाईल साधारण 70-80च्या आसपास. अच्छा, आपल्या स्टोनवर डिपेंड आहे. हो, जेवढं जास्त जेवढं तुम्ही क्लस्टर डायमंड्स घ्याल ना, तेवढं तुम्हाला थोडंसं रिजनेबल रेटमध्ये येईल. पण मोठे डायमंड जेव्हा त्याची साईज जेव्हा मोठी होते, सिंगल एक मोठा तुम्ही डायमंड घेता, तर त्याची कॉस्ट थोडीशी जास्त जाते. अच्छा. आता हा सिंगल स्टोन आहे. नाही, येस. हे पण क्लस्टर डायमंड्सच आहेत. याची साधारण कॉस्ट जाईल तुम्हाला एक 70-80च्या 50-60च्या आसपास याची कॉस्ट. अप्रॉक्स प्राईज आहेत ह्या सगळ्या. येस. ही पण सिम्पल सोबर डिझाईन आहे. ज्यांना जास्त डायमंड्स नको असतात, डायमंड आणि गोल्ड दोन्हीचा लुक पाहिजे असतो, तर त्यांच्यासाठी ही डिझाईन खूप छान आहे. ह्याच्या सगळ्या आयटम आपल्याला कितीपर्यंत जातात? तरी 1-1.5 लाख.
हां 70-80 1 लाख या अप्रॉक्स रेटमध्ये जाईल. तुम्हाला हां. तर याची साधारण कॉस्ट 80 ते 90च्या आसपास जाते. खूप सुंदर असे रोज गोल्डमध्ये आहे. येस, रोज गोल्डमध्ये आहे. हे बघा, ही नाजूक अशी कोणाकोणाला नाजूक अशी आवडते की जे ऑफिस वेअरसाठी पण यूज करू शकते. हो. त्यामुळे थोडीशी अशी नाजूक दिलेली आहे ही डिझाईन. रोज गोल्डमध्ये आहे. याची पण साधारण कॉस्ट 70 ते 80 पर्यंत जाईल. अच्छा. हे बघा, ही पण बँड पॅटर्नमध्ये आहे. कोणाकोणाला अशी ब्रॉड आवडत नाही तर बँड पॅटर्नमध्ये डेली वेअर ऑफिस वेअरसाठी घेऊ शकतो. घेऊ शकतात. रोज गोल्डमध्ये आहे. इथे सिंगल डायमंड आहे याच्यामध्ये. खूप सुंदर अशी सिंपल त्याचे डिझाईन काय आहे. याचे पण कॉस्ट साधारण जेंट्समध्ये कसं असतं, गोल्डचं प्रमाण जास्त असतं कारण ब्रॉड असते साईज त्यांची. तर याची कॉस्ट साधारण 70 ते 80 पर्यंत जाईल आपलं. अच्छा. ही पण अशी नाजूक अशी डिझाईन घेतलेली आहे. हे बघा, ही पण बँड पॅटर्न मध्ये आहे. सिंगल डायमंड. हो, सिंगल डायमंड. हे बघा, हे सॉलिटेअर मध्ये आहे. एकच सॉलिटेअर असं डायमंड आहे याच्यामध्ये. प्लस याच्या साईडला असे रोडियम पॉलिश केलेलं आहे. येलो पॉलिशमध्ये ही डिझाईन आहे. नाही सॉरी, रोज गोल्डमध्ये आहे. तर ही पण डिझाईन खूप छान वाटेल. सॉलिटेअरमध्ये डेली वेअरसाठी तुम्ही यूज करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. प्लस हे रिच लुक देतं. याची साधारण 1-1.5 लाखपर्यंत, त्याच्यापेक्षा जास्त जाऊ शकते. अप्रॉक्स 1 ते 1.5 लाखपर्यंत याची कॉस्ट जाते. ही पण सॉलिटेअरमध्ये आहे. याला पण असा वेगळा असा लुक देण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप छान डिझाईन वाटते. ही पण सॉलिटेअरमधली आहे डिझाईन. गोल्ड मध्ये आहे ना. येस, येलो फिनिश. हे पण सॉलिटेअरमध्ये आहे. साईडला खूप छान डिझाईन केलेली आहे याची. याची काय प्राइस आहे? याची पण साधारण 1 लाखाच्या आसपास प्राइस आहे. रिटर्न जेव्हा तुम्ही इन फ्युचर जेव्हा पण एक्सचेंज कराल तेव्हा 100% एक्सचेंज आहे. याच्यामध्ये गट वगैरे काहीच नाही. डायमंडचं 100% एक्सचेंज प्लस गोल्डचं असं प्लस करून तुम्हाला याची कॉस्ट चांगली येते. ॲप्रिशिएशन चांगलं मिळतं याच्यामध्ये. ही पण एक डिझाईनमध्ये क्राऊन सेटिंगमध्ये याची वर सेटिंग केलेली आहे. आणि दांड्याला पण, याला थ्रेडला पण डायमंड आहे. येस, त्यामुळे दिसायला खूप सुंदर आहे. एनिमॅक्ससाठी खूप छान आहे. हो. हे पण एक बघा, कोणाकोणाला ब्रॉडमध्ये आवडतात डिझाईन्स, तर ही ब्रॉडमध्ये ज्यांना आवडतं त्यांच्यासाठी ही डिझाईन खूप छान आहे. पार्टीवेअर. येस, पार्टीवेअरसाठी खूप छान आहे. खूप युनिक अशी डिझाईन आहे. ही पण एक ब्रॉड डिझाईन आहे फ्लॉवरमध्ये. ही पण पार्टीवेअरसाठी जाईल. साधारण ज्या मोठ्या डिझाईन्स आहेत ब्रॉडमध्ये त्यांची कॉस्ट ही 2 लाखाच्या आसपासच जाते ॲप्रॉक्स. सुंदर असा पॅटर्न आहे. याची काय प्राइस आहे? याची काय प्राइस आहे? याची 1.5 ते 2 लाखाच्या आसपास. या डेली वेअरसाठी फिंगरिंग जातील.
याची कॉस्ट साधारण 1-1.5 लाखाच्या आसपास जाईल. हे पण नाजूकशी अशी डिझाईन आहे. डेली वेअरसाठी, ऑफिस वेअरसाठी खूप छान आहे. त्याची पण 1-1.5. याची पण कॉस्ट 1-1.5 लाखाच्या आसपास जाईल. ह्याच्या आहे त्या पूर्ण 1-1.5 लाखापर्यंत Yes. भेटणार आहे त्या. हां. हे पण एक बघा. याची पण कॉस्ट 1-1.5 लाखाच्या आसपास जाईल. सगळे कॉस्ट मी अप्रॉक्स सांगते. आणि खूप युनिक अशा डिझाईन आहे. पण खूप सुंदर अशी डिझाईन आहे, वेगळीच आहे. आणि आपण डायमंडची क्लॅरिटी पण चांगली देतोय. अच्छा. हे बघा, ही पण छान आहे डिझाईन. ऑफिस वेअर, डेली वेअर दोन्हीलाही जाईल. चालेल. हे बघा ना, खूप सुंदर कलेक्शन आहे. त्याचं वेट आणि याची साधारण कॉस्ट जाते मॅम कॉस्ट 1.5-2 लाखाच्या आसपास जाईल ही कॉस्ट. अच्छा. खूप सुंदर अशी 2 प्रकारचे डायमंड्स आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर हे पण एक खूप सुंदर कलेक्शन आहे. याच्यामध्ये 2 कॅरेट डायमंड्स आहेत. तर ही पण साधारण 2.5 ते 3 लाखाच्या आसपास याची कॉस्ट आहे. हे पण सुंदर डिझाईन आहे. पियर शेपमध्ये डायमंडची सेटिंग केलेली आहे. याची पण कॉस्ट साधारण 80-90च्या आसपास जाईल. खूप सुंदर डिझाईन आहे. ह्याची पण आपल्याला कॉस्ट थोडी जाईल. 70-80 जाईल ना. कारण आपण डायमंडची जी क्लॅरिटी देतो ती पण चांगली देतो. जसं की आता मार्केटमध्ये तुम्ही जर बघितलं तर SI क्वालिटीचं डायमंड मिळेल. आपण तुम्हाला VVS क्लॅरिटीचं डायमंड देतो. त्याची शाईन ॲज इट इज राहणार. प्लस तुम्हाला सर्टिफिकेट पण मिळेल याचं. ओके. हे पण डिझाईन छान आहे. सुंदर अशी डिझाईन आहे. ही पण आपल्याला किती पाहिजे जाईल तरी? ही 60-70च्या आसपास. ओके. ही पण डिझाईन छान आहे. पूर्ण बर्गरचं बोट दिसेल, हात दिसेल. खूप छान वाटेल. हे बघा, हे पण डिझाईन छान आहे. हे पण येल्लोमध्ये आहे, येल्लो फिनिशमध्ये. आणि थोडेसे मीडियम साईजचे डायमंड्स दिलेले आहेत. हे आपल्याला तरी पण किती पर्यंत जाईल तो? ही 90च्या आसपास आहे. हे पण डिझाईन आहे. सिल्वर ही व्हाईट गोल्डमध्ये अशी दिलेली आहे डिझाईन. अच्छा. थोडंसं वेगळा लुक देण्याचा प्रयत्न केला. छान वाटेल. ही पण डिझाईन छान आहे. डिझाईन छान आहे सॉलिटेडमध्ये. हा सिंगल स्टोन आहे ना? येस, सिंगल. काही प्रॉब्लेम नाही. हे बघा, ही फ्लॉवरची डिझाईन आहे.
फिंगरिंग आहेत युनिसेक्सच आहे.